सत्वशील दिव्यासारखं आदर्श आपलं आयुष्य चेतवलीत तुम्ही, हजारो मनातील स्फुल्लिंग जागवलीत, कार्यशीलतेची प्रेरणा प्रकाशमान केलीत, असंख्यांची वाटचाल आणि अवचित निघून गेलात अंतिम प्रकाशाच्या दिशेनं. प्रमोदजी, आपल्या हरपण्यानं निर्माण झालेला अंधकार हजारो सूर्यांच्या प्रकाशानंही विरणार नाही. प्रमोद महाजन एक उत्तम स्वयंसेवक, एक राजकीय झंझावात, प्रगल्भ, प्रतिभावान आणि चिंतनशील नेता, प्रगतीची आस आणि तंत्रज्ञानाची कास धरत भारताला आधुनिक विश्वात नेणारा शब्दांचा जादूगार. मुझे अगर कोई कहे एक वाक्य में प्रमोद तुम क्या करना चाहते हो, मैं ये चाहता हूं कि यहां जो आया है घर में सोया है, सबके घर में विकास की लक्ष्मी आए, ये मेरी इच्छा है। अब सबके घर में विकास की लक्ष्मी आए, ये मेरी इच्छा है। और थोड़ा सोचो, लक्ष्मी कैसी आती है? क्या कभी आपने सुना लक्ष्मी हाथ के पंजे पर बैठकर आई? क्या कभी आपने सुना लक्ष्मी हाथी पर डोलते आई? क्या कभी आपने सुना लक्ष्मी तेजी से साइकिल चलाते आई? क्या कभी आपने सुना लक्ष्मी लालटेन हिलाते आई? न हाथ पर आती है, न हाथी पर, न साइकिल चलाती है, न लालटेन हिलाती है। लक्ष्मी जब भी आती है कमल के फूल। संवेदनाशील कलाप्रेमी, एक ऊर्जाशील खेळाडू, अनेक वर्षाच्या कार्यतपस्येतून घडलेलं एक बहुआयामी व्यक्तिमत्व, कार्यकर्त्यांचा आधारवड, मैत्रीला जागणारा मित्र, एक जबाबदार पालक. प्रमोद महाजन एक चतुरस्त्र व्यक्तिमत्व होतं. आंध्र प्रदेशातील मेहबूबनगर येथे 30 ऑक्टोबर 1949 रोजी जन्मलेला अंबाजोगाई या मराठवाड्यातील लहानशा गावात कुठलाही राजकीय वारसा नसलेला सर्वसाधारण मध्यमवर्गीय महाराष्ट्रीयन परिवारातील कौटुंबिक ओझे सांभाळणारा हा तरुण स्वकर्तृत्वावर दिल्लीपर्यंत पोहोचतो. आपल्या असामान्य बौद्धिक क्षमतेनं राष्ट्रीय राजकारणात प्रभावी छाप पाडतो. भावी पंतप्रधान म्हणूनही उल्लेख होऊ लागतो. लाइफ इज नॉट प्रीडेस्टिन्ड and what is not predestined cannot be predicted. हमारे पूर्वजों की बलिदान की स्मृति याद कर कर अटल जी अडवाणी जी से प्रेरणा लेकर हम सब प्रतिज्ञा करें कि इस बार भी अंधेरा छटेगा, सूरज उभरेगा, कमल खिलेगा, लेकिन 18 तर्कशुद्ध विचार, घणघणाती मांडणी, अभ्यासपूर्ण राजनीतीचे डावपेच आणि विकासाची उत्तुंग स्वप्न पाहत प्रमोद व्यंकटेश महाजन या मराठी तरुणानं भारतीय राजकीय क्षितिजावर आपलं अढळ स्थान निर्माण केलं. 1965च्या सुमारास व्यंकटेश महाजनांची अंबाजोगाई येथे मल्टीपर्पज हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक म्हणून बदली झाली आणि तिथेच वडिलांच्या अत्यंत कडक शिस्तीत त्यांचं शिक्षण झालं. इथेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचा संबंध आला. पुढे शहर कार्यवाह म्हणूनही त्यांनी काम केलं. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं विभागीय संघटक म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली. विद्यार्थी दशेतच अनेक वक्तृत्व स्पर्धातून बाजी मारली. अंबाजोगाई येथील BSc अभ्यासक्रमानंतर पुणे विद्यापीठात वृत्तपत्र विभागात प्रवेश घेतला. याच काळात पुणे तरुण भारतमध्ये उपसंपादक म्हणून पत्रकारितेत उमेदवारी केली. पुढे वडिलांच्या अकाली निधनानंतर कौटुंबिक जबाबदारी अंगावर येताच काही काळ अंबाजोगाईच्या खोलेश्वर विद्यालयात शिक्षकाची नोकरी पत्करली. अंबाजोगाई इथं महाजनांच्या नेतृत्व गुणाची कामगिरी, धडाडी आणि चमक वसंतराव भागवतांनी नेमकी ओळखली आणि प्रमोद महाजनांना राजकीय प्रवाहात आणलं. 1975 मधील आणीबाणीच्या काळात त्यांना अटक झाली. नाशिक रोड कारागृहातील त्यांचं वास्तव्य त्यांच्यासाठी महापर्वणी ठरली. तिथं अनंत भालेराव, बापूसाहेब काळदाते, मोहन धारिया अशा थोरा मोठ्यांशी निकटचा संबंध आला. त्यांच्या सहवासात व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू घडत गेले.
अनेक पुस्तकं वाचण्यात आली, अनेक माणसं वाचण्यात आली आणि तिथंच त्यांच्या वक्तृत्व शैलीला धार मिळाली. भाषणाची कला म्हणा, वक्तृत्वाची कला म्हणा, याचा माझ्या जीवनावर सगळ्यात पहिल्यांदा प्रभाव पडला. तुम्हाला वाटतं 1972चं वर्ष असावं. आमच्या भागात बापू काळदात एक फार मोठं नाव होतं. लातूरला त्यांनी त्याच्या आधीच्या निवडणुकीत केशवराव सोनवण्यांचा पराजय केला होता. पण त्या निवडणुकीत बापू काळदात यांची एक 5-7 भाषणं मी ऐकली आणि मला असं वाटतं की त्याचा माझ्या मनावर जो परिणाम झाला, आणि वक्ता असावं तर बापू काळदातेंसारखं, आणि म्हणून मी त्यांना एक वक्तृत्वातलं आपलं गुरु मानलं. आणि यातूनच मिळाला भारताला तर्कशुद्ध विचारसरणीचा खणखणीत नेता. संघटन कौशल्यात त्यांचा हात धरणारं कुणीही नव्हतं. सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून पंतप्रधानांपर्यंत सर्वांचा स्नेह त्यांनी मिळवला होता. विरोधी आणि इतर समविचारी पक्षातही प्रमोदजींविषयी आत्मीयता होती. त्यांची माझी दोस्ती युती होण्याच्या अगोदर, म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युती होण्याच्या अगोदरपासूनची आहे. ते माझ्याकडे यायचे, बसायचे, बोलायचे, जेवायचे, आणि मग एकाकी माझं हे हिंदुत्वाचं एक वेळ म्हणा, त्या विचार म्हणा त्यांना आवडला आणि ह्याच तत्वावरती आपली युती व्हायला पाहिजे. म्हटलं करा, माझी तयारी आहे. कारण तुम्ही काय असे परके नाही आहात. भारतीय जनता पक्षसुद्धा सगळ्या हिंदूंचाच पक्ष आहे. बाकीचे आपल्यावर येतील असं कधी मनात आणू नका, धरूच नका. आणि अशा तऱ्हेने आमची युती झाली. ती अजूनपर्यंत टिकली, आणि जे टिकली ते प्रमोद महाजन यांच्याचमुळे. आपली भूमिका आणि स्पष्टता न सोडता आपला राजकीय दरारा त्यांनी निर्माण केला होता. त्यांच्या चौफेर कर्तृत्वाचा अधिकाधिक परिचय प्रत्येक क्षणी साऱ्या जगाला होत होता. खुली अर्थव्यवस्था, जागतिकीकरण, माहिती तंत्रज्ञान या संदर्भात देशाला वैचारिक दिशा देण्यात प्रमोदजींचा मोठा सहभाग आहे. We exchanged thought about educational sector in this country, particularly in rural areas. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत भारताचे प्रतिनिधित्व असो की राष्ट्रपतीपदी अब्दुल कलाम यांची निवड असो, प्रत्येक मोहिमेत त्यांच्या कार्यशैलीचा ठसा होता. त्यांचे संसदीय कामकाज मंत्री, माहिती तंत्रज्ञान आणि दूरसंचार मंत्री, पंतप्रधानांचे राजकीय सल्लागार म्हणून झालेल्या कारकिर्दीची संसदीय इतिहासात कायम नोंद राहील. देश के सामने आने वाले संकट के प्रति लोगों को सचेत करना ये हमारा कर्तव्य भी है, अधिकार भी है. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी हे प्रमोदजींचं एक दिवा स्वप्न होतं. प्रगल्भ राजकीय नेते तयार व्हावेत, त्यांना संसदीय कार्याचं प्रशिक्षण मिळावं या हेतूनं सुरू झालेली भाईंदरमधील ही संस्था आशिया खंडात एकमेव आहे. I have an institute which I am running for about 12 years, which is called as the Rambhau Mahalgi Prabodhini. There we train political workers. We think if anybody needs training in this country, politicians are the first amongst all of them. And it is our endeavor to train the politicians to see that they serve the country and uphold the democratic institutions in a way the people of this country expect. बलशाली भारताचं स्वप्न पाहणारा हा कर्तृत्ववान तरुण बुद्धीच्या तेजानं तळपत असतानाच अचानक अस्तंगत झाला. सारं विश्व हळहळ. बलशाली भारताचं हे स्वप्न साकारण्याचं उत्तरदायित्व आता नव्या पिढीकडे आहे. आपने प्रमोद महाजन को फिर से जिंदा रखा और फिर से यही दिखाया, और यही विकास गांव-गांव में लेके हम आएंगे. इतना ही कहूंगी. आंखों में आंसू है, दिल में खुशी है. बेटी करके भी आप मुझे उतना ही आशीर्वाद दोगे. भारत माता की